हाय स्टुडंट. वाक्याचे प्रकार चालू होते आणि रचनेवरून वाक्याचे प्रकार आपले सुरू होते. काल काल आपण केवळ वाक्य शिकलो. आज आपण संयुक्त वाक्य बघणार आहे. काल केवळ वाक्य शिकलो हो ना. आज संयुक्त वाक्य आपण बघणार आहे. तर संयुक्त वाक्य म्हणजे काय? जे दोन किंवा अधिक केवळ वाक्य खालीलपैकी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात. उभयान्वयी अव्यय मी शिकवलेले आहे तुम्हाला. शब्दाच्या ह्या जाती आहे, त्याच्यामधला उभयान्वयी अव्यय. तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की उभयान्वयी अव्यय कोणकोणते आहेत. तर जेव्हा दोन किंवा अधिक केवळ वाक्ये खालीलपैकी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा अशा वाक्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. तर बघा, जेव्हा दोन किंवा अधिक केवळ वाक्य, मी तुम्हाला आधी सांगितलं की केवळ वाक्य हे फक्त एकच उद्देश, एकच विधेय आणि एकच क्रिया असलेलं वाक्य म्हणजेच एक साधं विधान असतं. ते केवळ वाक्य दोन प्रकारे जोडलं गेलं तेव्हा त्याला काय म्हणतात की संयुक्त वाक्याने जोडल्या कोणत्या गोष्टींनी जाते? उभयान्वयी अव्ययांनी ते वाक्य जोडलं जाते. म्हणजेच आणि, व, शिवाय, अथवा, राहो, पण, परंतु किंवा मात्र यांनी ते जोडले जाते तेव्हा ते होतं संयुक्त वाक्य. या वाक्यामध्ये दोन वाक्य असू शकतात किंवा दोनपेक्षा अधिक वाक्य असू शकतात. केवळ वाक्य हे कसं असतं? फक्त एक वाक्य असतं, विधान वाक्य असतं आणि ते एक साधी माहिती विधान वाक्य असतं. एकच कर्ता, एकच क्रियापद आणि एकच कर्म असं असलेलं वाक्य असतं, समजलं ना. आणि संयुक्त वाक्य हे दोन वाक्य असतात. आता समुच्चयबोधक अव्यय कोणते कोणते आहे बघून घेऊ आपण. हे आहे उभयान्वयी अव्यय आणि हे याच्यामध्ये समुच्चयबोधक अव्यय आहे. आणि, व, शिवाय, पाऊस आला आणि मोर नाचू लागला. आता पाऊस आला हा एक वाक्य आहे की पाऊस आला, एक तुम्हाला माहिती मिळालेली आहे. आणि मोर नाचू लागला ही दुसरी माहिती मिळालेली आहे. आणि आणीनी काय झालं की हे वाक्य जोडल्या गेलं आहे. दोन वाक्य आहे. आज पाऊस आला, आज मोर नाचू लागला, असे दोन वाक्य आहे. विकल्पबोधक अथवा किंवा की, उदाहरणार्थ बघा, देह जाओ अथवा राहो. म्हणजे देह जाणे हे एक रिझन आहे, हे एक विधान आहे. देह जातो आहे हे एक वाक्य आहे आणि देह राहणे हे एक वाक्य आहे. देह जाणे हे एक वाक्य आहे. देह जातो हे एक वाक्य आहे. देह राहतो हे एक वाक्य आहे. आणि हे अथवाने जोडलेलं आहे. देह जाओ अथवा राहो. न्यूनत्व पण, परंतु, परी. तो चांगला धावला पण नशिबाने त्याला साथ दिली नाही. तो चांगला धावला. तुम्हाला एक विधान वाक्य आहे, लक्षात येत आहे ना. एक विधान वाक्य आहे, एक केवळ वाक्य आहे. आणि त्याला नशिबाने साथ दिली नाही. त्याला नशिबाने साथ दिली नाही म्हणजे काय आहे? हे पण जे आहे हे उभयान्वयी अव्ययाने दोन वाक्य जोडले आहे पणनी, उभयान्वयी अव्ययाने, म्हणून याला संयुक्त वाक्य असं म्हटलं जाते. परिणामबोधक म्हणून सबक, तो आजारी होता. आता हे एकच केवळ वाक्य आहे, एक केवळ वाक्य आहे आणि म्हणून तर रिझन सांगितलेलं आहे. त्याला यायला उशीर झाला. तो उशिराने आला. तो आजारी होता, तो उशिराने आला. तो आजारी होता म्हणून त्याला यायला उशीर झाला. असे दोन वाक्य जोडले आहेत म्हणून. अशा प्रकारे मी तुम्हाला एक प्रश्न संच पण काढून देते की परीक्षक तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारतील आणि संयुक्त वाक्य कसे ओळखावे, केवळ वाक्य कसे ओळखावे आणि त्याच्यामध्ये बदल कसा करावा, केवळ वाक्याचं संयुक्त वाक्य कसं बदल करावा किंवा संयुक्त वाक्य शक्यतो केवळ वाक्याचा बदल नाही होत, पण संयुक्त वाक्याचा केवळ वाक्यात कसा बदल करावा हे होतं. तर दोन्ही चेंजेस देईल मी तुम्हाला आणि अशा प्रकारे हा तुम्हाला संयुक्त वाक्य हे आज समजलेलं असेल अशी मी आशा करते. थँक्यू. बाय.